तुम्ही कधी असा ट्रेन प्रवास केलाय का जिथे डेस्टिनेशन इतकेच जर्नी सुद्धा सुंदर वाटते? हॅलो गाईज, माझं नाव आहे रेणुका आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे शेड्स ऑफ सौरेन. आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि आपण निघालोय पुण्यावरनं कर्जतला जाण्यासाठी. हा प्रवास खूप खास असणार आहे कारण आपण ट्रॅव्हल करतोय प्रगती एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचने. आपण पे केलेत पर पर्सन 750 रुपये आणि या पैशाच्या अगेन्स्ट हा एक्सपिरियन्स वर्थ आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सीट्स हे आहे ऑब्झर्वेटरी डेक, असं काहीचं आहे. आणि हा आहे सौरभ. कसं वाटतंय? अरे पोहोचलो वेळेत. अरे आज नेमकं ऑन टाइम निघणार आहे, अनाउन्समेंट होत होती. ओके, आता चिल, आता रिलॅक्स. बाय द वे, तुम्ही जरी लोणावळा किंवा कर्जतला उतरणार असाल तरी तुम्हाला मिनिमम 750 रुपये पे करावे लागतात, जे की पुणे टू मुंबईचं तिकीट आहे. सो तो सिनारिओ वेगळा असेल. हा जो रिव्ह्यू आहे तो फक्त पुणे टू कर्जत या एक्सपिरियन्सवरती बेस्ड असणार आहे. जर्क बसेल आता, त्यांना जर्क बसला आहे पहिला वाला. हाय गाईज, सो व्हेरी गुड मॉर्निंग. आपण आता आहोत सध्या विस्टाडोम कोचमध्ये आणि आपण जातोय माथेरानला. आज आहे संडे आणि विस्टाडोमचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. इनफॅक्ट माझ्या फॅमिलीचाही पहिलाच एक्सपिरियन्स आहे. सो बघूया ट्रेन आतनं कशी दिसते. सध्या तरी मी लगेजच्या तिथं थांबली आहे. हे असं काहीचं सीन आहे. लगेज ठेवण्यासाठी इथे सेपरेट स्पेस आहे. इकडे वॉशरूम आहे. आणि आता आपण बघूया आपला कोच कसा आहे. कोचमध्ये एंटर केल्या केल्या आपली पहिली नजर पडते ती भल्या मोठ्या ग्लास विंडोज आणि ग्लास रूफवरती. असं वाटतं तिथला प्रत्येक कोपरा एक विंडो सीट आहे. हातामध्ये मस्तपैकी एक गरम गरम चहा किंवा वाफाळलेली कॉफी घेऊन तुम्ही बसल्या जागी हा निसर्गाचा भला मोठा कॅनव्हास अगदी आरामात एन्जॉय करू शकता. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे बाहेरचे हिरवेगार डोंगर आणि छोटे मोठे धबधबे बघण्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. आई बाबा बसलेले आणि इकडे सौरभ बसलाय. आमच्या माहितीनुसार या सीट्स रोटेट सुद्धा होतात, राईट? सो तुम्ही ह्या सीट्स त्या साईडला करून यू कॅन एन्जॉय द व्ह्यूज. सध्या पावसाळा सुरू आहे. येस, आम्ही 4 सीट केल्या होत्या बुक, बट त्या अशा कनेक्टेड नाही आल्या, त्या साईडला आल्यात. सो बघूया आपण, मी जेव्हा रोटेट करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. बट सध्या व्ह्यू काहीसा असा आहे. कोचच्या त्या साईडला ऑब्झर्वेटरी डेक आहे, तिथे उभं राहून तुम्ही व्ह्यूज एन्जॉय करू शकता. इजंट इट कूल? हॅलो. काही पॅसेंजर्स अख्खा कोच बुक केल्यासारखा सोबत आणलेल्या लोणच्याच्या बरण्या आणि जे काय त्यांचं खाणं आहे ते इथे असं पसरवून ठेवून वगैरे खात होते, विच आय फील इज ऑड. पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करताना कॉमन सेन्सचं भान ठेवायला हवं, जेणेकरून बाकीच्या पॅसेंजर्सला त्रास होणार नाही असं मला वाटतं. बाकी जैसी जिसकी सोच, क्या ही कर सकते हैं. इथे आर्मरेस्टमध्ये फोल्डेड फूड टेबल्स होते, जे बाहेर काढल्यावर जरा मोडकळीला आल्यासारखे वाटत होते.
तुम्हाला काही खायचं असेल किंवा लॅपटॉप काढून तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर काम करायचं असेल त्या गोष्टींसाठी याचा वापर होतो. फक्त हे करत असताना मध्येच जोराचे जर्क बसतात. सो तुमच्याकडे काही लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर ते खाली सांडू शकतं किंवा तुमचं थोडंफार लक्ष नसेल तर तुमचं जे काही ठेवलेलं आहे त्या टेबलवरती फूड असो किंवा लॅपटॉप असो किंवा कामाच्या काही गोष्टी असो त्या खाली पडू शकतात. सो त्याची तुम्हाला काळजी घ्यायला लागते. सौरभ काय करतोय की ते जे आहे सीट्स हे त्याला खाली हे करायचं आहे. वाव, ही हॅज रोटेटेड द सीट्स. पण त्या साईडला त्यांना त्रास होतो का काही? त्याला फक्त दाखवण्यात करावं लागेल आपल्याला. या अशा सीट्स रोटेट होतात. बट प्रॉब्लेम काय येतो की त्या साईडला कोणी बसलं असेल तर म्हणजे त्याची सुद्धा सीट रोटेट झालेली पाहिजे, अदरवाईज त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो फार काही प्रॅक्टिकल ऑप्शन नाही आहे हा सीट रोटेट करण्याचा. मागे पुढे तुमच्या कोणी नसेल तर ठीक आहे, अदरवाईज कम्फर्टेबल नाही आहे. हो. पाणी किती आहे बघा. आता ते हे आली आणि ही नदी पण होती ना. हो का? ट्रेन पास होती आहे. स्पीड आहे यार. वॉटरफॉल्स दिसत आहेत. कॅमेरावर दिसत आहेत का नाही माहित नाही, आम्हाला दिसत आहे डोळ्याने. हे काय रे? काय माहिती बिल्डिंग कशी आहे. कशी बघ ना त्याचं हे. कसं वाटतंय? कसा होता एक्सपिरियन्स? ऑलमोस्ट आमची उतरायची वेळ आली आहे कर्जतला. आय गेस 5 मिनिटात आम्ही उतरू, 5-7 मिनिटात. सो काय वाटतंय? नाईस. वर्थ होतं? येस. वॉट एव्हर प्राईज वी हॅव पेड त्याच्या अगेन्स्ट वर्थ होतं का? आय नो द आन्सर. नो, इट वॉज नॉट. सौरभ इज लाईक क्वाईट ब्लंट. त्याला असं थोडंसं प्रॉपर गोष्टी आवडतात. वाव, हे किती मस्त होतं. टर्नवरनं बघ शॉट. स्लाइटली कर्व होती इथे. सो येस, सौरभच्या एक्सपेक्टेशन्सनुसार नव्हतं हा एक्सपिरियन्स. बट 10मधनं जर का द्यायचं असेल तर किती देशील? 6. दॅट्स ब्रुटल. मी 8 देईल. कम्यूट ऑप्शन चांगला आहे आणि लवकर पोचवते. सो मुंबईला जायचं असेल तर कमीत कमी वेळात जाऊ शकतो आरामशीर AC मध्ये बसून कम्फर्टेबल सीट्सवरती. सो येस, वेळेसाठी मी 8 देईल. बाकी बघूया हाथऱ्यांना उतरल्यावरती. ओके, बाय बाय.